आणि म्हणून अक्कलकुवा मतदारसंघाचं रसायन वेगळं आहे. इथं बाप आमदार मुलगा खासदार कोण आहे बाबा? गोवाल पाडवी खासदार आहे. दोघं तेच आहे. दोघांनी तुमचं कॅप्चर करून टाकलं इकडं. आणि माझी खासदार आता इथं बंडखोरी करते आहे. आणि माझे खासदार इथं आपल्या समोर ज्यांना तुम्ही मतदान करून निवडून दिलं त्यांनी बंडखोरी केलेली आहे. जे बंडखोर करतात त्यांना देखील बंडखोराला हद्द पार करायचा टाइम तुमच्या हातात आलेला. तुम्ही कोण समजू नका. मोठा मंत्री पैसेवाला तुमच्या हातात एवढी ताकद आहे या बिरसा मुंडाने दिलेली आहे. या आई आपली देवमोगरा माताने ताकद दिली आहे. तुम्ही भल्या भल्यांना आडवा करू शकता. आणि तुमच्या माग हा एकनाथ शिंदे पण उभा आहे, ताकदने उभा. आणि म्हणून इथं अक्कलकुव्यात तालुक्यातील आदिवासी बांधवांना मुंबईमध्ये एसीची हवा खाणारा आमदार पाहिजे का? इथं गोरगरीब रस्त्यावर तुमच्या बरोबर बसून भाकर खाणारा आमदार पाहिजे का? मग तो कोण आहे? तो आमच्या पाडवी आहे. याला आपल्याला विजय करायचा आहे. इथं रानावनातली मोकळी हवा खाणारा, जमिनीवर असणारा, आदिवासी सोबत भाकर खाणारा आमदार निवडून द्यायचा आहे. आमदार आमच्या पाडवी जमिनीवरचा कार्यकर्ता आहे. जमिनीवरचा कार्यकर्ता तुमच्या कामाला येईल. आणि त्यांनी काय काम नाही केलं तर त्याचा कान धरून मी काम करून घेईन. चंद्रकांत बरोबर आहे ना? इथं आता चंद्रकांत गोवंशी आहे, विजयसिंग पराडके आहे, किरण वसावे आहे, राम रघुवंशी आहे, धनसिंग पावरा आहे, हिराताई पराडके आहे, रवी पराडके आहे. आणि कोण आहे? सगळे पदाधिकारी आहेत. सगळे पदाधिकारी इकडे व्यासपीठावर आहे. या पदाधिकाऱ्यांमध्ये ताकद आहे. इथं शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी, आरपीआयची महायुती आहे. मी आपल्याला सांगू इच्छितो की या महायुतीत मंत्रिपदाचा हलवा खायचा, मंत्रिपदातून पैसे कमवायचे आणि परत बंडखोरी करायची, हे चालणार नाही. हे नाही चालवे, हे चालणार नाही. आणि हे चालून देणार तुम्ही नाही. मलाई खायची आपल्या सोबत. आणि नंतर जेव्हा निवडणूक आले की परत उभा राहायचा आणि महायुतीच्या विरुद्ध बंडखोरी करायची, हे काय चांगलं नाही. आणि म्हणून तुम्हाला तुमची ताकद दाखवायची संधी आली आहे की कोणी मोठा पैसेवाला, कोणी धनदौलतवाला, कोणी मोठा मंत्री, कोणी मोठी खासदार असतील, आमदार असतील, पण जे लोक आता आपल्या महायुतीच्या समोर उभे आहेत त्यांचा आमचा काही संबंध नाही. आणि निवडणूक झाल्यावर महायुतीचं सरकार तर येणार आहे, 100% येणार. आणि ज्यांनी ज्यांनी बंडखोरी केले या बंडखोरांना पूर्णपणे हद्दपार केल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही. या लोकांना मजाक वाटते. तुमच्यावर गरीबाला आम्ही विकत घेऊ, गरीबाला दाबून मतदान घेऊ, गरीबाला दादागिरी करू. तुम्ही यांची दादागिरीला घाबरणार? तुम्ही यांची दादागिरी मोडून काढणार? पक्का तुमच्या ताकद हात वर करा. या बंडखोर आणि मुंबईचा आमदार याला तुम्ही हद्दपार करणार? हात वर करून सांगा तुम्ही. तुमच्या हातात खूप ताकद आहे. तुमच्या एका बोटात तुम्हाला तेवढी ताकद दिली की तुम्ही ते बटन दाबलं तर शबान किती नंबर आहे? 1 नंबरचं बटन दाबलं तर आमच्या पाडवी नंबर 1, बाकी सगळे नंबर 0. हे पुण्याचं काम तुम्ही करणार.
पक्का. आणि तुमची बिरसा मुंडा आहेत आणि आई आमची देव मोगरा आहे, हे तुमच्या साथीला आहे. आदिवासी समाज हा गरीब आहे आणि मी आपल्याला नेहमी सांगतो, पाडवीने पण काय काय केलं बाबा. तिथे देहली प्रकल्पाचा विषय मांडला, हो सर, तिथे मांडलाय. आता तो प्रकल्प निधी मंजूर झालाय. हो 422 कोटी 84 लक्ष. 422 कोटी 84 लक्ष याचा निधी मंजूर आपण केला. आमच्या पाडी पण थोडा उशिरा आपल्याकडे आला. जो लवकर आला असता अजून कामं झाले असते आणि खूप आपल्याला. पण जाऊ दे, देर आहे दुरुस्त आहे. आता सगळे एक झाले. मजा रघुवंशी आहे, आमशा आहे, विजय सिंग पराडकी आहे, किरसिंग आहे. आता मी विजय सिंग कुठे आहे? पराडके विजय सिंगला पण मी सांगतो की आपल्याला मी शब्द दिलाय, रघुवंशीला हे सीट निवडून आणायचं. रघुवंशी आमदार होणार आणि माझा विजय सिंग राज्यामध्ये महामंडळाचा अध्यक्ष होणार. त्याला मी राज्यमंत्री दर्जा देणार. एकनाथ शिंदे साहब आगे बढ़ो, एकनाथ शिंदे साहब आगे बढ़ो, हमारे साथ है. पण यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? आमच्याला निवडून आणावं लागेल. बरोबर. आता मी जाहीर करून टाकलंय, मी काय करणार. मी जे बोलतो ते करतो, जे होतं तेच बोलतो. आणि जो बोलतो ते कधी मला बाळासाहेबांनी सांगितलंय, एकदा शब्द दिला की शब्द फिरवायचा नाही. त्याचं नाव एकनाथ शिंदे आहे. आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणी इकडे आहेत. लाडक्या बहिणींचे भरले फॉर्म फार मोठ्या प्रमाणात. किती लोकांच्या खात्यात पैसे आले? सगळ्यांचे आले. 1,05,000 या मतदारसंघात. या मतदारसंघात 1,05,000. अरे 1,05,000 माझ्या भगिनींच्या खात्यात पैसे आले. तुम्हाला माहित आहे, हे विरोधक, हे काँग्रेसचा आमदार, हे आता बंडखोरी केले ते लोक या योजनेला काँग्रेस महाविकास आघाडी विरोध करत होती. बोले यांना पैसे द्यायचे नाही. एक कोर्टात गेले महाविकास आघाडी काँग्रेस, आता एक नागपूरला गेलाय. यांची योजना बंद करा म्हणून. म्हणाले तुम्ही यांना कशाला पैसे देता? ही योजना होता कामा नये. बोले तुमच्या बापाचं काय जात आहे? आम्ही तुम्ही तर दिलं नाही, तुमच्या बापाचं काय जातं? आम्ही देणार. आणि म्हणाले एका भीक देता का? हे लाच देता का? विकत घेता का? असे माझ्या बहिणीचा अपमान करणारे हे दुष्ट कपटी सावत्र भाऊ याला धडा शिकवणार तुम्ही? पक्का धडा शिकवणार. त्यांना त्यांची जागा दाखवा. त्यांनी खोडा घातला, त्यांना तुमचा जोडा पायातला काढून दाखवा. बोले आजाव, कशाला तुम्ही आमचा विरोध केला? का आमच्या मुलबाळाचा तोंडचा घास तुम्ही पळवता? काय तुम्ही आम्ही पाप केले? आणि तुम्हाला मी सांगतो, कोर्टात जाऊ दे, कुठे पण जाऊ दे, पण तुमच्या खात्यात 5 हप्ते भरणारा तुमचा लाडका भाऊ इथं आहे. महाराष्ट्रात 2 नंबरला आहे साहेब. आम्ही महाराष्ट्रात 2 नंबरला लाडकी बहीण योजना करणारे तुम्ही, तुमचं अभिनंदन करतो. आणि म्हणाले समितीचे अध्यक्ष मी आहे. समितीचा अध्यक्ष आमदार आपला आमच्या पाडीला केलाय. त्याला म्हणलं जेवढे बहिणींना देता येईल तेवढं दे, जेवढे बहिणींना देता येईल तेवढं दे. मी त्याला पण धन्यवाद देतो. समितीचा अध्यक्षाचा फायदा झाला आणि 1 लाखाच्या वर या ठिकाणी आपले फॉर्म भरले. नोव्हेंबर मध्ये पण पैसे आताचे हे लोक रखवायला बघत होते. पहिले आचारसंहिता आली, आता आचारसंहितेत कसे पैसे देणार? पण तुमच्या लाडका भाऊ हुशार आहे. मी सांगितलं ऑक्टोबर मध्ये नोव्हेंबरचे पैसे देऊन टाका.
आता तुमच्या खात्यामध्ये डिसेंबरचे पैसे जसा 20 तारखेचं इलेक्शन झालं, निवडणूक झाली, बटन तुम्ही 1 नंबर दाबलं की लगेच डिसेंबरचे पैसे तुमच्या खात्यात जमा होणार. हा शब्द मी तुम्हाला द्यायला आलोय. आणि म्हणून माझे लाडके भाऊ चंद्रकांत, आपण यांना मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना सुरू केली. 10,000, 8,000, 6,000 रुपये याचे फॉर्म भरा. त्याच्यामध्ये आपल्या लोकांना प्रशिक्षण भत्ता मिळेल आणि त्या प्रशिक्षण भत्ता या माध्यमातून त्यांनाही मिळेल. आपण बघा, मी म्हणालो होतो की माझ्या लाडक्या बहिणींना 1,500वर आम्ही ठेवणार नाही. आम्ही महायुतीचा वचननामा जाहीर केला. हे वचननामा म्हणजे हा तर ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है. पहिला नंबर, लाडक्या बहिणीला 1,500च्या ऐवजी 2,100 रुपये देण्याचा निर्णय आम्ही घेतला. दुसरा नंबर, शेतकऱ्यांना कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला. या राज्यात कुणी उपाशी झोपू नये म्हणून रोटी, कपडा, मकान देण्याचा निर्णय घेतला. ज्येष्ठांना, वृद्ध लोकांना पेन्शन 1,500 होती, ती 2,100 करण्याचा निर्णय आपण घेतला. आणि मला आता सांगत होता आपला चंद्रकांत की आणि आमच्या इतर रोजगार पाहिजे. आता 25 लाख लोकांना राज्यात रोजगार निर्मिती करण्याचा आपण निर्णय घेतला. आणि प्रशिक्षण भत्ता जो 6,000, 8,000, 10 होता तो पूर्णपणे 10,000 करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे. अंगणवाडी आशा सेविका आहेत, त्यांना आपण 15,000 करण्याचा निर्णय घेतला महिन्याला. त्यांना सुरक्षा कवच देण्याचा निर्णय घेतला. आणि आता शेतकरी जे पंपाने शेती करतात का इकडं 7.5 HP ने, त्यांना वीज बिल पूर्ण माफ करण्याचा निर्णय घेतला. आणि माझे बहीण भाऊ जी रोजची लाईट वापरतात त्याच्यामध्ये पण 30% वीज बिलात सवलत देण्याचा निर्णय आपण घेतला. रोजगार सेवकला 10,000 रुपये देण्याचा निर्णय घेतला. पोलीस पाटीलला, सरपंचला, उपसरपंचला, कोतवालला सगळ्यांना आपण देण्याचं काम केलंय. कधी मला सांगा, आतापर्यंतच्या कधी इतिहासमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यात कधी पैसे आले होते? कधी आले होते? भावानं कधी प्रशिक्षण भत्ता भेटला होता? शेतकऱ्यांना 12,000 रुपये वर्षाला भेटले होते. 1 रुपयात पीक विमा भेटला होता. लाडकी बहीण योजना कधी झाली होती? आपल्या काळात झाली. आणि म्हणून तुम्हाला मी एवढंच सांगतो, हे सरकार तुम्हाला परत पाहिजे, पुन्हा यायला पाहिजे, या योजना चालू राहायला पाहिजे. लाडक्या बहिणींना माझी विनंती आहे, या योजना चालू राहायला पाहिजे, वाढल्या पाहिजे. आता माझ्या लाडक्या बहिणींना मला सांगायचं आहे, तुम्हाला एवढ्यावर आम्ही नाही ठेवणार. तुम्हाला आम्ही लखपती झालेलं बघायचंय, लखपती. आता प्रधानमंत्री मोदयांनी लखपती दिदी काढली, ड्रोन दिदी काढली, बेटी बचाओ बेटी पढाओ काढलं. एक तुम्हाला सांगतो, या राज्यात एका मुलीने आत्महत्या केली, ती इंजिनिअरिंगला शिकत होती. 50% फी सरकार भरत होतं, 50% फी पालक भरत होते, पण 50% भरायला पण तिच्या वडिलांकडे पैसे नव्हते. म्हणून बापाला केली. मी रात्री 1 वाजता बातमी बघितली, 2 वाजता मी त्याचा प्रस्ताव तयार करायला सांगितला मंत्री चंद्रकांत पाटील यांना. मी म्हणालो, आपल्या राज्यात एक बेटी, एक मुलगी शिक्षणासाठी आत्महत्या करत असेल तर हे सरकार काय कामाचं. आणि त्याच दिवशी आम्ही निर्णय घेतला, ज्याला डॉक्टर, इंजिनियर, वकील, MBA, फायनान्स जे काय करायचं आहे ते
पूर्णपणे सरकार मोफत करणार. हे का घरी बसलेलं सरकार तुम्हाला पाहिजे? रस्त्यावर उतरून काम करणारं सरकार पाहिजे का फेसबुक वरून राज्य चालवणारं सरकार पाहिजे का महायुतीचा मलिदा खाऊन परत बंडखोरी करणारा माणूस पाहिजे? आपल्या मतांवर महायुतीत निवडून यायचं आणि गद्दारी करायची हे कधी खपवून घेतली जाणार नाही. आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तुमच्या गोर गरिबातला आहे, एक शेतकऱ्याचा पोरगा आहे, एक सर्वसामान्य कुटुंबातला आहे. माझी आई पण कसं घर चालवायची मी बघितले, कशी तिची तगमग पाहिली आहे, कसं दुधाचे पैसे, राशनचे पैसे, लाईटचे बिल कशी बाजूला काढायची. मी तेव्हा विचार केला, कधी माझ्याकडे असा अधिकार आला तर मी माझ्या बहिणींसाठी, माझ्या माय भगिनींसाठी, माझ्या भावासाठी, माझ्या शेतकऱ्यासाठी, माझ्या कष्टकऱ्यासाठी, ज्येष्ठासाठी मी राज्य सरकारकडून काही ना काही करणार, काही ना काही करणार म्हणजे करणार. आणि तो दिवस आता उजाडला. आम्हाला खूप करायचं आहे. मी आहे, देवेंद्रजी आहेत, अजितदादा आहेत. आम्हाला खूप करायचं आहे तुमच्यासाठी. या राज्याला पुढे न्यायचं आहे. या माझ्या गोर गरिबांच्या जीवनामध्ये चांगले दिवस आणायचे आहे. तुम्हाला इथून स्थलांतर होता कामा नये म्हणून तुम्हाला योजना आपण करू, एक पॅकेज देऊ तुमच्यासाठी की इथं माझ्या आदिवासी बांधव भगिनीला न्याय मिळाला पाहिजे. इथं रोजगार MIDC आहे का इकडे? मी उद्योग मंत्र्याला सांगतो, ताबडतोब या ठिकाणी MIDC जाहीर करा. आणि हे जो आपला मतदारसंघ पहिला नंबर आहे, परंतु विकासात शेवटचा नंबर आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, मी या मतदारसंघाचा नंबर कसा आहे, तुम्ही सगळ्यांनी जर आशीर्वाद दिले तर तुमच्या या टीमला सोबत घेऊन या दडगावचा पण नंबर 1 करू आपण. इथं बांबू लागवडीला प्राधान्य दिलंय. बांबू लागवड होते, त्याच्यातून अनुदान मिळतं आपल्याला सरकारकडून. EGS मधून बी देतात, EGS मधून देतात ना. मग त्याच्यावर देखील आपल्या लोकांना एकत्र करा. मला वाटतं 6 लाख रुपये हेक्टरी आपण बांबू लागवडीला देतो. इथं काय रस्ते आहेत नाही आहे, पाड्यांवर रस्ते नाही आहेत, जोड रस्ते नाही आहेत. मला वाटतं इथं पहिलं याला याचं कोणाला हॉस्पिटलला न्यायचं असेल तर काय करायचं, बांबू जोळी, बांबू ॲम्ब्युलन्स. यो बांबू ॲम्ब्युलन्स वाला आमदार, हे बांबू ॲम्ब्युलन्स वाले आमचे लोक. आता ॲम्ब्युलन्स आणले इकडे, आणल्यात. आपण देणार आहे पक्षाची बी एक. किती पाहिजे तुम्हाला ॲम्ब्युलन्स? 2च पाहिजे. 2 ॲम्ब्युलन्स अजून तुम्हाला आचारसंहिता संपल्या दिल्या जातील. बांबू ॲम्ब्युलन्स आपल्याला चालवायची गरज नाही. आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो, तुम्ही कोण उभा आहे, किती मोठा आहे, किती पैसेवाला आहे, किती ताकदवाला आहे, हे विचार करू नका. तुम्ही सगळे लोक एकच विचार करा, तुमच्या मागं हा तुमचा लाडका भाऊ उभा आहे. सगळ्यांना या निवडणुकीमध्ये सुपडा साफ करून टाका. तुमची ताकद दाखवा. बिरसा मुंडाचं नाव करा. आई आपली देवमोगरा मातेच्या आशीर्वादाने 20 तारखेला तुम्ही मतदान करा. धनुष्यबाण तुमची निशाणी काय? निशाणी काय? तुमची निशाणी काय? बिरसा मुंडाच्या हातात काय? बिरसा मुंडा आपला देव आहे ना. मग निशाणी त्यांची आपली निशाणी धनुष्यबाण. आणि मगाशी विजय म्हणाल्या कुठला तालुका करायचा आहे? मोलगी तालुका करायचा आहे. मी आजच सांगतो, आचारसंहिता संपल्या
या तालुक्याचा दर्जा याला देऊन टाकू आपण. आणि विजयची काय अजून मागणी आहे? तुम्ही अजून काय मला दिले निवेदन? पाणी आणून पाणी पुरवठा करायचा. नर्मदेचं पाणी आणून इथं धडगावला पाणी पुरवठा योजना मी मंजूर केली होती. त्याने खोडा घातला मंत्री. कोणी खोडा घातला? त्याला कोणी खोडा घातला त्याला देखील या ठिकाणी आपण धडा शिकवा. मी एवढंच सांगतो, कोणी असू दे, मंत्री असू दे, संत्री असू दे आणि मुख्यमंत्री असू दे, हा सगळ्या साधा माणूस हा सगळ्यांना भारी पडेल. सगळ्यांना येताना एवढा माहोल चांगला, एवढे लोक एकत्र आले तर 20 तारखेला या आमच्या पाडवी हा विजय झाल्याशिवाय राहणार नाही. आणि एक नाव होईल, तुमचं नाव होईल. आणि म्हणून या ठिकाणी मी एवढंच सांगतो की विकास अजेंडा आम्ही पुढे नेतोय, विकासाचा अजेंडा आम्ही पुढे नेतोय. आणि तुमच्या जीवनामध्ये आमचं काय हो, आम्हाला काही नको, मला काही नको आहे. माझ्या शरीरामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मला तुमची जनतेची सेवा करायची आहे, मला महाराष्ट्राची सेवा करायची आहे. तुम्ही एवढंच जाऊन माझे काम करणार. माझ्या लाडक्या बहिणींनो, लाडक्या भावांनो, तुम्ही इथून गेल्यानंतर एकच सांगा, तुमची लाडकी बहीण योजना, लाडका भाऊ प्रशिक्षण योजना, लाडका शेतकरी वीज बिल माफ योजना, लाडकी मुलगी शिक्षण योजना, वयोश्री योजना, 3000 रुपये डीबीटी देतो आपण, ती योजना. आणि त्याचबरोबर अनेक योजना, 11 योजना आपण केल्यात. महाविकास आघाडी सरकार म्हणतंय की आता या योजनांची आम्ही चौकशी करू आणि जे दोषी आहेत, ज्यांनी योजना सुरू केले त्यांना जेलात टाकू. आणि तुम्हाला मी सांगतो, जेलात जायला हा काय घाबरतो एकनाथ शिंदे? अरे कोणाला धमक्या देत आहे? एकनाथ शिंदे संघर्षातून आंदोलन करून जेल भोगून इथपर्यंत आलेला आहे. अशा पोकळ धमक्यांना मी घाबरत नाही. आणि असा कुठला जेल आहे का तुमचं सरकार येणार आहे? या माझ्या लाडक्या बहीण लाडक्या भावांनी ठरवलंय, तुम्हाला सरकारपासून हद्दपार करायचा निर्णय घेतलाय. त्यामुळे या ठिकाणी असे लोक बोलतात, हे बंद करणार, ते बंद करणार, अमका बंद करणार. अरे सरकार आल्यावर चालू काय करणार ते सांगा. मला म्हणतात दाढी हलवा, दाढी हलवा. अरे या दाढीची कमाल तुम्हाला माहित आहे? या दाढीने तुमची महाविकास आघाडी खड्ड्यात घातली. महाविकास आघाडीची गाडी खड्ड्यात घालणारी दाढी आहे. मला हलक्यात घेऊ नका, हलक्यामध्ये घेऊ नका. तुमचा सरकार टांगा पलटी घोडा फरार या एकनाथ शिंदेने केला. आणि म्हणून जर सरकार पलटवलं नसतं तर लाडकी बहीण योजना मिळाली असती, लाडका भाऊ योजना मिळाली असते, शेतकऱ्याला 12,000 मिळाले असते, शेतकऱ्या कर्जमाफी झाली असती, नसती झाली. आणि म्हणून सगळ्यांना जाऊन सांगा, आम्ही लाडक्या भावाला भेटून आलोय. त्याने आम्हाला सांगितलंय की कोणी माईका लाल आला तरी या योजना बंद होऊ देणार नाही. आणि म्हणून मी आज आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतो, येणाऱ्या 20 तारखेला आपण एकच लक्ष ठेवा. हे सगळे आमदार आहेत. मी नेहमी काय सांगतो, तुम्ही सगळे एकनाथ शिंदे बनून काम करा, तुम्ही मुख्यमंत्री बनून काम करा. मी कॉमन मॅन, मी सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर नाही, सीएम म्हणजे कॉमन मॅन. कॉमन मॅन हा सर्वसामान्य माणूस, हा कॉमन मॅन आहे. माझ्या राज्यातला कॉमन मॅन, याला मला ताकद द्यायची आहे, मला आर्थिक बळ द्यायचं आहे, मला त्याला सुपरमॅन बनवायचं आहे. हा माझा संकल्प आहे. आणि म्हणून 20 तारखेला आपल्याला महायुती सरकार आणायचं आहे ना, योजना सगळ्या पाहिजे ना. मग तुम्हाला एक एक आमदार आपल्याला द्यायला लागेल. मग एक आमदार तुमचा आमच्या पाडीला आला
की आता तर किती लाख आणले 240 कोटी. काय 240 कोटी किती आणले तुम्ही? 482 कोटी आणले. मी सांगतो याला आमदार बनवा, 4800 कोटी रुपये द्या. या माझा शब्द आहे. आता पैसा भरतीत पण आपण सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला अधीन राहून 8,500 का किती लोक 8,500 लोकांची भरती आपण करायला सांगितली. सुप्रीम कोर्टाचा आदेश होईपर्यंत चालू झाली. हे सर्व तुम्हाला लोक घाबरवतील, असं होणार तसं होणार, पण तुम्हाला एकनाथ शिंदेवर विश्वास आहे? एकनाथ शिंदे जे बोलतो ते करतो. एक बार मैंने कमिटमेंट करी तो फिर मैं खुद की भी नहीं सुनता. आणि म्हणून मला विनंती आहे, 20 तारखेला धनुष्यबाणचं बटन दाबा. 23 तारखेला या ठिकाणी फटाके आणि गुलाल उधळायला मी तुमच्यामध्ये सामील होईन, हा शब्द आपल्याला देतो. आणि सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. हे निवेदन आचारसंहिता हे निवेदन मला दिलंय विजू पराडकेंनी. त्या निवेदनची सगळी कामं जी आहेत ही सगळी कामं होण्यासारखी आहेत आणि त्यालाही मी ताकद देणार आहे. त्यामुळे हे कामं सगळे होतील. हा दडगाव एक चांगला मतदारसंघ होईल, एक आदर्श मतदारसंघ होईल. याचं नंदनवन आपण बनवू. आपण ठरवलं तर काही पण करू शकतो, पण हक्काचा आमदार पाहिजे. मुंबईला पळून जाणारा नको, एसी मध्ये बसून थंडगार हवा करावं नको. आपल्या मतावर निवडून येऊन आपल्याशी बेईमानी करणारा नको. असा आमदार तुम्ही आमच्या पडवी याला विजय करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.